नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा GR जो थेट शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे। सरकारने कृषी उन्नती योजना अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानासाठी सन 2026 ते 27 साठी तब्बल 24.94 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। मग या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार, कोणत्या पिकांना फायदा होईल आणि सरकार नेमकं काय करणार आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेऊया। या GR मध्ये सरकारने बियाणे क्षेत्रावर विशेष भर दिला आहे। शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देणे, कमी दरात बियाणे मिळवून देणे, बियाण्यांची गुणवत्ता वाढवणे, आधुनिक सीड प्रोसेसिंग प्लांट उभारणे, मोठी बियाणे साठवणूक गोदामं बांधणे अशा अनेक गोष्टींसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। या योजनेत खालील पिकांचा समावेश करण्यात आला आहे: तूर, उडीद, मूग, हरभरा, गहू, ज्वारी, सोयाबीन, मका। या पिकांसाठी पायाभूत आणि प्रमाणित बियाण्यांचं वितरण केलं जाणार आहे। सरकार काय उभारणार? सरकारकडून सीड प्रोसेसिंग प्लांट, ड्राइंग प्लॅटफॉर्म, रिसिव्हिंग शेड, सील स्टोरेज गोडाऊन, आधुनिक सीड टेस्टिंग लॅबोरेटरीज उभारण्यात येणार आहेत। यामुळे बियाण्यांची गुणवत्ता सुधारेल आणि खराब बियाण्यांमुळे होणारे नुकसान कमी होईल। शेतकऱ्यांना नेमका फायदा काय? चांगल्या प्रतीचं बियाणं मिळेल, उत्पादन वाढण्यास मदत होईल, बियाण्यांची उपलब्धता वेळेवर होईल, बनावट बियाण्यांचा धोका कमी होईल, सरकारकडून गुणवत्ता नियंत्रण मजबूत होणार। म्हणजेच हा GR थेट शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आणि खर्च कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो। महत्त्वाची गोष्ट, या योजनेअंतर्गत फार्मर ID आणि ॲग्रिस्टॅक नोंदणीवरही भर देण्यात आला आहे। म्हणून शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पूर्ण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, हा शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो। तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय खरंच शेतकऱ्यांसाठी उपयोगी आहे का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।